सुटतोय। ही बैलगाडी शर्यत म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्याचा खेळ, परंतु आता शेतकरी कुठं तरी दिसेनासा झाला। या शर्यत क्षेत्रावरती आता अधिराज्य गाजवायला लागलेत उद्योगपती, डॉक्टर, मास्तर आणि आता मला वाटतंय आताच मी बघितलं अख्खी वकिलांची फौज आता मैदानात उपस्थित झाली। 5-6 वकील इथं उपस्थित झाले। आता वकील सुद्धा या बैलगाडी शर्यत क्षेत्रात उतरणार आणि या उद्योगपती या ठिकाणी सरकारी माणसांच्या या ठिकाणी बरोबरीला आपला शेतकरी टिकणार का? अवघड काम आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी करायचं काय? हत्यार तयार करायचं आणि इकून मोकळं व्हायचं। लक्ष्मी आली तर घ्या, नाहीतर मग हायच। 1 कोटीला मागितला होता ना आता बाजारात 10,000ला एकू कसा? बरेच या ठिकाणी आम्ही पाहतो असं घडतंय का तर घडतंय। सगळ्या विक्र्या व्हायला लागल्या छत्रपती संभाजीनगर जालनावाल्यांच्या आणि आपले घाटावले बैलगाडी मालक म्हणायला लागले त्या 1 कोटीच्या बैलाला माझा बैल घासलाय म्हणला माझा 50 लाखाला तरी गेला पाहिजे। होत नसतंय तसं।